हॅलो एव्हरीवन. व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. सम आर सेलिब्रेटिंग रोज डे, सम आर सेलिब्रेटिंग चॉकलेट डे, सम आर गोईंग थ्रू हार्ट ब्रेक्स. सो व्हॉट इज अवर रोल ॲज अ होमिओपॅथ? आपल्याकडे बरेचसे असे पेशंट येऊ शकतात आफ्टर व्हॅलेंटाईन वीक और केव्हा पण, की जे लव डिसअपॉइंटेडमध्ये असतात, हार्ट ब्रेक्समध्ये असतात, रिलेशनशिप प्रॉब्लेम्समध्ये असतात. अशा वेळी आपला रोल काय असतो? आपल्याकडे अशा बरेचशा मेडिसिन आहेत ज्या आपण अशा कंडिशनमध्ये प्रिस्क्राईब करू शकतो आणि त्यांची हेल्प करू शकतो. तर आज आपला टॉपिक तोच आहे, एलिमेंट्स फ्रॉम लव डिसअपॉइंटेड. याच्यामधले आपण काही मेडिसिन्स पाहू, त्यांचे अडॅप्टेशन्स, त्यांच्या रिॲक्शन्स आफ्टर द डिसअपॉइंटमेंट कशा असणार, आपण त्या कशा समजून घ्यायच्या आहे, कशा प्रकारे त्या यूज करायच्या आहेत. तर चला पाहूया एलिमेंट्स फ्रॉम लव डिसअपॉइंटमेंट. तर हा रुब्रिक जर आपण बघितला तर याच्यामध्ये टोटल 53 रेमेडीज आहेत. रुब्रिक आधी आपण रुब्रिक समजून घेऊ, त्यानंतर त्यातल्या काही मेडिसिन्सचं अडॅप्टेशन्स, रिॲक्शन्स कशा प्रकारे राहणार ते बघूया. तर सर्वात आधी बघू आपण एलिमेंट्स फ्रॉम म्हणजे काय असते ना. एलिमेंट्स म्हणजे आजार किंवा एखादं दुखणं, एखादी आपली कंडिशन असू शकते. मग ती माइंड स्टेटला डिस्टर्ब झालेलं असो किंवा फिजिकल स्टेटवर डिस्टर्ब झालेलं असो, तर ही कंडिशन एलिमेंट्स फ्रॉम काय आहे? लव डिसअपॉइंटेड. म्हणजे लव डिसअपॉइंटेड नंतर हा व्यक्ती या कंडिशनमध्ये आला, हा आजार सुरू झाला किंवा जो त्याची मानसिक स्थिती आजची झालेली आहे ती या कंडिशन नंतर झालेली आहे. तर अशा कोणत्याही ठिकाणी आपण एलिमेंट्स फ्रॉम हे यूज करतो. तर आजचं आपलं एलिमेंट्स फ्रॉम काय आहे? लव डिसअपॉइंटेड. तर लव डिसअपॉइंटेड आपण आधी समजून घेऊ की लव डिसअपॉइंटेड म्हणजे नेमकं काय असते. लवचा जर आपण मराठी अर्थ बघितला, मराठी मिनिंग बघितला तर प्रेम, ममता, प्रीती, आणि हिंदीमध्ये पाहिलं तर आपण त्याला म्हणतो प्यार. आणि इंग्लिशमध्ये त्याची डिक्शनरी मिनिंग काय होतात? अ स्ट्रॉंग फिलिंग दॅट यू हॅव वेन यू लाईक समबडी ऑर समथिंग व्हेरी मच, हॅव अ ग्रेट अफेक्शन ऑर लाइकिंग फॉर, अ स्ट्रॉंग पॉझिटिव्ह इमोशन ऑफ रिगार्ड अँड अफेक्शन. हे झाले त्याचे डिक्शनरी मिनिंग्स. आणि डिसअपॉइंट म्हणजे काय असतं? डिसअपॉइंट म्हणजे आपण म्हणतो तिथं निराश होणे किंवा आशाभंग होणे, आशाहीन होणे. त्याच्यामध्ये एक दुःख असते, एक्सपेक्टेशन असतात, एक्सपेक्ट करतो आपण कोणातरीकडून आणि जेव्हा त्या पूर्ण होत नाही तेव्हा आपण डिसअपॉइंटमेंटमध्ये जातो. तर प्रेम जर एक्सप्लेन करायचं म्हटलं, लव जर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर ॲक्च्युली लवची अशी काही आपण एखादी डेफिनेशन देऊ नाही शकत. प्रेम हे फक्त केल्या जाते, ते निस्वार्थ असते. पण जेव्हा केव्हा त्याच्यामध्ये एक बिझनेस येतो किंवा एक्सपेक्टेशन्स येतात, देवाणघेवाण येते, तर तेव्हा कुठंतरी त्याच्यामध्ये डिसअपॉइंटमेंट येते आणि याच कंडिशननंतर बाकी सर्व प्रॉब्लेम स्टार्ट होतात आणि तिथं आपण हे रुब्रिक यूज करू शकतो, एलिमेंट्स फ्रॉम लव डिसअपॉइंटेड. तर बऱ्याच वेळा काय होते, जेव्हा हे रुब्रिक आपण पाहतो एलिमेंट्स लव डिसअपॉइंटेडचं, तर आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र येते की रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतात किंवा कपल डोळ्यासमोर दिसतं. किंवा लव जरी म्हटलं तर आपल्यामध्ये आपण मूव्हीजमध्ये पाहिलं तर हिरो हिरोईन एवढंच आपल्या माइंडमध्ये येतं. पण लव हे एवढं मर्यादित नाही ठेवू शकत ना. एवढं मर्यादित नसतं प्रेम आपण आपल्या परिवारावर प्रेम करतो, मित्रमैत्रिणींमध्ये प्रेम करतो, एखादी आपली कला असते त्याच्यावर आपण प्रेम करतो, आपलं ॲम्बिशन असते त्याच्यावर सुद्धा आपण प्रेम करतो, करिअरवर प्रेम करतो, आपण होमिओपॅथीवर सुद्धा प्रेम करतो. तर अशा प्रकारे प्रेम हे खूप विस्तारित आहे. आपण ते एखाद्या डेफिनेशनमध्ये किंवा ते एखाद्या वर्डमध्ये आपण ते एक्सप्लेन करू शकत नाही. परंतु जेव्हा याच्यामध्ये कुठंतरी एक्सपेक्टेशन्स येतात आणि त्या एक्सपेक्टेशन्स फुलफिल होत नाही तेव्हा आपण डिसअपॉइंटमेंटमध्ये जातो आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व प्रॉब्लेम स्टार्ट होतात. तर आपण पाहू याच्यामध्ये कोणकोणत्या मेडिसिन्स आहेत आणि त्यांचे अडॅप्टेशन, रिॲक्शन आपण ते प्रिस्क्राईब कशा प्रकारे करू शकतो. तसं जर पाहिलं तर रेपर्टरीमध्ये याच्यामध्ये टोटल 53 रेमेडीज आहेत. आतापर्यंत आपण अँटीम क्रूड, लव डिसअपॉइंटमेंट म्हटलं म्हणजे अँटीम क्रूड आपल्या डोळ्यासमोर येते की पोएम्स लिहिणार मूनलाईटमध्ये. तर आता आज आपण अँटीम क्रूडच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या रेमेडीज आहेत की ज्या लव डिसअपॉइंटेडमध्ये आपण प्रिस्क्राईब करू शकतो. तर चला आज आपण त्यामधली फर्स्ट मेडिसिन बघणार आहे, हायोसायनस. तर राव सर नेहमी सांगायचे, राव सरांसोबत आमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कधी झालेला नव्हता, परंतु माळे सर नेहमी आम्हाला सांगायचे की तुम्ही मूव्हीज बघत राहा,
तर मूवी तर आम्ही आधी पण बघायचो, परंतु मग मूवीज बघा त्याच्यामध्ये नेमकं काय पाहायचं आहे. मूवीजमध्ये जे कॅरेक्टर्स असतात ते कशा प्रकारे रिॲक्ट करत आहे, कोणाचं व्यक्तिमत्व कसं आहे, हे आम्हाला नंतर समजायला लागलं की या अँगलमधून आम्ही नंतर बघायला लागलो, शिकायला लागलो की मूवीज तर आधी पण आपण पाहत आहे, मूवी झाले, सिरियल झाले, सॉन्ग झाले, हे आपण पाहत आहे, एन्जॉय करत आहे, पण या अँगलने कधी त्याचा विचारच केला नव्हता. तर आज आपण काही मूवीज थ्रू किंवा काही सॉंग्स थ्रू आपण ह्या मेडिसिन्स, त्यांची रिॲक्शन, त्यांचे अडॅप्टेशन समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. ते आपल्याला म्हणजे हे जे मूवीजचे जे कॅरेक्टर्स असतात हे फक्त आपल्याला या मेडिसिन समजून घेण्यासाठी, ॲक्च्युली ते रिअल नसतात ना, त्याच्यामुळे ते आपल्याला फक्त एक्झाम्पल म्हणून समजून घेण्यासाठी इतपत उपयोगात पडतात. तर आजची आपली फर्स्ट मेडिसिन आहे हायोसायमस. तर हायोसायमसचं लव्ह डिसअपॉइंटेडमध्ये अडॅप्टेशन कसं राहणार, रिॲक्शन कसं राहणार. तुम्ही एक मूवी बघितलेला असणार, शाहरुख खानचा डर मूवी. त्याच्यामध्ये एक सॉन्ग आहे, तू है मेरी किरण, तू हाँ कर या ना कर, तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण. तर हे काय आहे, तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरण, तू किसी और की नहीं हो सकती. तर हायोसायमसमध्ये काय असते ना, हायोसायमसचं जे प्रेम असते त्याच्यामध्ये दुसरा सफर करतो. आणि आपण बरेच मूवी बघतो, छपाक मूवी तुम्ही बघितली असणार, ॲसिड अटॅक होतो. जेव्हा एखादी मुलगी, म्हणजे समजा तो मुलगा तिला प्रपोज करत आहे आणि ती रिजेक्ट करत आहे, तर इट शुड बी एक्सेप्टेड ना. शी इज नॉट एक्सेप्टिंग युअर प्रपोजल, तर तू ते एक्सेप्ट कर. पण इथं काय होते ना, इथं तो इतक्या अँगरमध्ये जातो, इतक्या रेजमध्ये जातो, इतक्या जेलसीमध्ये जातो की, आणि त्याचं असंही म्हणणं असते की तू माझी जरी नाही झाली तरी कुणा दुसऱ्याची सुद्धा मी तुला होऊ देणार नाही. आणि याच त्या रेजमधून याच्यात ही जी त्याची जेलसी आहे, जो त्याचा अँगर आहे, जो त्याचा रेज आहे, याच्यामधून तो सुसायडल डिस्पोजिशनमध्ये सुद्धा जातो आणि किल डिझायरमध्ये सुद्धा जातो. तो काय करणार, ॲसिड, ज्या व्यक्तीवर तू प्रेम करत आहे, ज्या मुलीला तू स्वतः प्रपोज केलं होतं, तिने रिजेक्ट केलं, त्याच्यामुळे आज स्वतः तिच्यावर ॲसिड अटॅक करत आहे. तर हे जे इम्पल्सेस असतात, किलिंग इम्पल्सेस असतात, तर अशा प्रकारचं प्रेम हायोसायमस करतो. आणि हे फक्त रिलेशनशिप्समध्येच नाही, तर मॅरिड लाईफमध्ये सुद्धा आपण हे पाहू शकतो. तो खूप सस्पिशियस, हायोसायमसचं जे मुळातलं जे नेचरच आहे ना, ते सस्पिशियस नेचरचं आहे. मग ती त्याची वाईफ असो किंवा कोणीही असो. तर सध्या आपण लव्ह डिसअपॉइंटमेंट पाहत आहे म्हणून आपण वाईफचं एक्झाम्पल घेऊ की तो त्याच्या पार्टनरवर सुद्धा तेवढा ट्रस्ट ठेवत नाही. प्रत्येक वेळेस तो शॉकमध्ये, सस्पिशनमध्ये राहणार. तर अशा प्रकारची रिॲक्शन राहणार. रेज, डे अँड नाईट, याच्यामध्ये आपण रुब्रिक, तर ही जे प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येक गोष्टीसाठी रुब्रिक दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा कोणकोणते रुब्रिक येतात. रेज फ्रॉम लव्ह डिसअपॉइंटेड, रेज, डे अँड नाईट, रात्रंदिवस त्याच्या माइंडमध्ये हा जे विचार सुरू राहतो. डिस्पेअर, लव्ह डिसअपॉइंटेड, फ्रॉम जेलसी फ्रॉम लव्ह डिसअपॉइंटेड, सुसायडल डिस्पोजिशन, किल डिझायर टू मॉरल फिलिंग वॉन्ट ऑफ. मॉरल फिलिंग वॉन्ट ऑफ म्हणजे एक मॉरल्स असतात ना व्यक्तीमध्ये, हे करावं की नाही करावं, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, याची त्याला जाणीव नाही आहे. त्याच्यानंतर तो सुसाईड अटेम्प्ट करू शकतो किंवा किल करू शकतो, किल डिझायरमध्ये सुद्धा आहे. आणि तो हे स्पष्टपणे बोलतो. ट्रूथ टेलिंग द प्लेनमध्ये सुद्धा हायोसायमस आहे. तो स्पष्टपणे तुमच्यासमोर हे बोलणार, खरं तो सर्व सांगून देणार की मला असं वाटते की मी जाऊन तिला मारून टाकावं किंवा काहीतरी करून देऊ, मी स्वतःही मरून जाणार आणि तिलासुद्धा मारून टाकणार. तर अशा प्रकारची रिॲक्शन हायोसायमसची राहणार. आपली नेक्स्ट रेमेडी आहे इग्नेशिया. तर इग्नेशिया आपण आधी बघितली होती द मॉरलिस्टिक लेडीमध्ये. इग्नेशियाचे जे मॉरल्स आहेत, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, मी काय करायला पाहिजे, हे इग्नेशियासाठी खूप महत्त्वाचं असतं. परंतु जेव्हा ती लव्ह डिसअपॉइंटमेंटमध्ये जाते, त्याच्यानंतर तिची काय रिॲक्शन राहते, त्याच्यानंतर ती ज्या दुःखामध्ये जाते, ज्या ग्रीफमध्ये जाते, ते आपण तिच्या डोळ्यामध्ये बघू शकतो. पाणावलेले डोळे आणि चेहऱ्यावर हास्य, ही असते इग्नेशिया. तर तिची रिॲक्शन कशी राहणार ना, काही रुब्रिक्स आपण पाहू. सॅडनेस, लव्ह फ्रॉम डिसअपॉइंटेड, ग्रीफ, सायलेंट लव्ह फ्रॉम डिसअपॉइंटेड, लाफिंग, सिरियस मॅटर्स ओव्हर. म्हणजे तिचं ते दुःख लपवण्यासाठी, तिचा जो त्रास आहे तो लपवण्यासाठी ती स्माईल करते. तर तिच्या चेहऱ्यावरती
स्माईल असते, परंतु त्या डोळ्यांमध्ये तिच्या त्या एक्सप्रेशन्समधून आपल्याला तिचं दुःख जाणवू शकते की काय आहे. आणि जेव्हा डिसअपॉइंटेड होते, समजा एखादी मुलगी आहे, असं डिसअपॉइंटमेंट झालं, त्याच्यानंतर जेव्हा केव्हा तिच्यासमोर नवीन रिलेशनशिप येतात, मग ते फॅमिली थ्रू म्हणा किंवा काही फॅमिली म्हणत आहे आता लग्न करायचं आहे त्याच्यानंतर, तर ती काय करते ना, त्या रिलेशनशिपमध्ये जाते मॉरल्स म्हणून किंवा काय, ती त्या रिलेशनशिपमध्ये जाते आणि पुढचे जे तिचं रिलेशनशिप असते ती पूर्णपणे ती निभावते. मग अशा कंडिशनमध्ये समजा तिचा जो फ्युचर हजबंड असेल किंवा जो कोणी तिचा हजबंड असेल, जर तो तसा नसेल सुद्धा, तिला त्याच्यापासून त्रास असेल तरीसुद्धा ती ते रिलेशन कंटिन्यू निभवत राहते. समजा ती सफर होत आहे त्याच्यामध्ये, तिचा हजबंड ड्रिंक करत आहे, मारत आहे किंवा अफेअर असेल त्याचं, तिला असं वाटलं की त्याचं अफेअर आहे दुसरीकडे किंवा असेल सुद्धा, तरी ती ते रिलेशन्स तेवढ्याच प्युअरली मेंटेन करते आणि ती तिच्या परीने ते सर्व रिलेशन जी आहे ती निभवत जाते. डेल्युजन मॅरिड थीम्स. आणि आपल्याकडे एक रुब्रिक आहे इग्नेशियाचं, खूप सुंदर रुब्रिक आहे, बियर सफरिंग इवन विदाउट अँड आउटरेज. इग्नेशियाची जी बिअरिंग कॅपॅसिटी आहे ना ती खूप जास्त आहे, तिचं बिअरिंग थ्रेशोल्ड खूप जास्त आहे आणि ती बियर अशा प्रकारे ती गोष्टी सहन करत जाते, सफर करत जाते आणि परंतु त्याच्यामधून ती कधी एक शब्दसुद्धा बोलणार नाही किंवा कुठेही ती त्याची कंप्लेन करणार नाही. हे तिचे मॉरल्स असतात, स्ट्रॉंग फिलिंग ऑफ मॉरल्स, त्याच्यामुळे ती काही बोलत नाही, कधी कंप्लेंट करत नाही आणि ते रिलेशन्स ती निभवत जाते कंटिन्यू. तर ही झाली इग्नेशिया. इग्नेशियानंतर आपली पुढची रेमेडी आहे नॅट्रम. तर नॅट्रम्यूर लव डिसअपॉइंटेडमध्ये कशी असणार. नॅट्रम्यूर एक डिग्निफाईड व्यक्तिमत्व आहे, म्हणजे स्वतःला एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व समजते की मी काहीतरी आहे. आणि जेव्हा लव डिसअपॉइंटेड होते तर त्याच्यानंतर तिची रिॲक्शन काय असते, हाऊ कॅन ही रिजेक्ट मी, हाऊ कॅन ही रिजेक्ट मी, तो मला कसं काय रिजेक्ट करू शकतो ना. आणि त्याच्यानंतर तिचा जो ऑनर होऊन होतो, म्हणजे तिचा मान दुखावला जातो, ती खूप सफर करते. नॅट्रम्यूर बनलेला कशापासून आहे, सॉल्ट, NaCl ची बॉन्डिंग खूप जास्त स्ट्रॉंग असते. तर जेव्हा एखाद्या रिलेशनशिपमध्ये असते नॅट्रम्यूर, लेडी म्हणा किंवा जेंट्स म्हणा, तर ते रिलेशन म्हणजे त्याच्यामध्ये कनेक्शन खूप जास्त असते, खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग असते. आणि जेव्हा ही बॉन्डिंग जेवढं स्ट्रॉंग असणार तेवढाच ते आपल्याला सेपरेट करण्यासाठी जास्त त्रास होतो. आणि जेव्हा हे अटॅच असतात आणि ते डिटॅच होतात तर खूप जास्त दुःख किंवा खूप जास्त पेनमधून नॅट्रम्यूर जाते. आणि परत याच्यानंतर तिची रिॲक्शन, जसं आपण इग्नेशियामध्ये बघितलं की इग्नेशियाच्या समोर जर नेक्स्ट रिलेशनशिप आलं, नवीन नाते आले, तर ती त्याच्यामध्ये जाते आणि ते खूप चांगल्या प्रकारे निभवत जाते. परंतु नॅट्रम्यूर काय करते ना, नॅट्रम्यूर परत कोणत्याही रिलेशनशिपमध्ये जाण्यासाठी घाबरते की परत जर मी अशा रिलेशनशिपमध्ये गेली आणि परत मी हर्ट होणार. आणि जेव्हा नॅट्रम्यूरला ते आधीचा म्हणजे 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, तरीही तो टॉपिक जरी आपण आज तिच्यासमोर काढला तर तिला तेवढंच दुःख होते जेवढं आधी झालेलं असते. तर अशा प्रकारे नॅट्रम्यूर खूप सेन्सिटिव्ह असते आणि त्याच्यामुळे ना ती नवीन रिलेशनशिपमध्ये मग जाण्यासाठी घाबरते की नवीन रिलेशनशिपमध्ये जर मी गेली तर मी परत अटॅच होणार, परत मी तेवढी जास्त जर दुखावली गेली तर, परत जर मी रिजेक्ट झाली तर काय होणार. एलिमेंट्स फ्रॉम रिजेक्टेड विंगमध्ये ऑलरेडी नॅट्रम्यूर आहे की ती आधी रिजेक्ट झालेली आहे, त्याच्यापासून तिला एलिमेंट्स आलेले आहेत. आणि पुढे काय राहते तिची रिॲक्शन की मी जर परत गेली रिलेशनशिपमध्ये तर मी परत हर्ट होणार आणि परत जर मी रिजेक्ट गेली तर काय होणार. आणि ज्या व्यक्तीकडून हे असं झालेलं असते की तर तिचं म्हणणं असते की माझा हेतू असा कधी नव्हताच, मला कधी कुणी समजूनच घेतलेलं नाही आहे. नंतर ती ॲव्हर्जन मेन टूमध्ये जाते. पुरुषांबद्दल तिचं मनामध्ये एक ॲव्हर्जन असते, इमोशन सप्रेस राहतात आणि ज्या पर्सनकडून किंवा ज्या व्यक्तीकडून असं काही घडलेलं आहे त्याच्याबद्दल हिच्या मनामध्ये एक राग असतो. राग म्हटल्यापेक्षा द्वेष असतो, हेट्रेड असतो त्या व्यक्तीबद्दल, ज्या व्यक्तीकडून ती ऑफेंड झालेली आहे. हेट्रेड ऑफ पर्सन्स ऑफेंडेड. एलिमेंट्स फ्रॉम अँगरमध्ये आहे, एलिमेंट्स फ्रॉम ऑनर वुंडेडमध्ये आहे, ॲव्हर्जन मेन टूमध्ये आहे, एलिमेंट्स फ्रॉम रूडनेस ऑफ अदर म्हणजे
समोरचा व्यक्ती जो हिच्यासोबत ज्या प्रकारे हिच्यासोबत वागलेला होता, तर तो एक हिची अपेक्षा काय असते ना, की त्याने मला प्रेम दिलं पाहिजे, आणि जेव्हा ती पूर्ण होत नाही तर त्याचं जे वागणं असते, त्याचं जे बोलणं असते, तर तो हिच्यासाठी एक रूडनेस असतो. त्याच्यापासून हिचे सर्व एलिमेंट स्टार्ट होतात. तर अशा प्रकारे रिॲक्शन राहणार. नॅचरल म्यूटची ती स्वतःला एक क्लोज करून घेणार, नवीन रिलेशनशिपमध्ये जाणार नाही, सिक्रेटिव्ह राहणार. आणि आणखी एक आपण बघितलं होतं की नॅचरल म्यूटचं जे प्रेम असते ते विथ मॅरिड मॅन और विथ अनअटेनेबल पर्सन, अशा व्यक्तींवर नंतर नॅचरल म्यूट प्रेम करते की जे तिला माहीत आहे. लव मॅरिड मॅन विथ असं आपल्याकडे रुब्रिक आहे. लव मॅरिड मॅन विथ याला काही अर्थ राहत नाही, कारण तुम्हाला जर माहीत आहे की तो व्यक्ती मॅरिड आहे, तो तुमच्या आयुष्यामध्ये कधी येऊ शकणार नाही. तर हे असं वन साईडमध्ये मी लव करते. हिला माहीत आहे की हा व्यक्ती आपला कधी होऊ शकणार नाही, कारण तो ऑलरेडी मॅरिड आहे. परंतु मग इथं ती हर्ट होणार नाही हे पण तिला माहीत आहे की या ठिकाणी जर मी या व्यक्तीवर प्रेम करत आहे तर मी कधी हर्ट होणार नाही. तिचं जो फिअर हर्ट ऑब्लिंग असतो तो इथं सेक्युअर राहतो. एलिमेंट्स ऑफ रिजेक्शन असते किंवा फिअर ऑफ रिजेक्शन असते, असं तिथं काही राहत नाही. त्याच्यामुळे नॅचरल म्यूट ही लव विथ मॅरिड मॅन किंवा अनअटेनेबल पर्सन म्हणू शकतो आपण. मॅरिड मॅन इज अनअटेनेबल पर्सन. सो अशा प्रकारे आज आपण बघितलं हायोसॅमस, इग्नेशिया आणि नॅचरल म्यूट. तर हे आपण फर्स्ट पार्टमध्ये आज आपण पाहिलं. सेकंड पार्ट याच्यानंतर लवकरच आम्ही तुमच्यासोबत आणखी काही अशा लव डिसअपॉइंटेडच्या रेमेडी शेअर करू. आता यानंतर तुम्ही विचार करायचा आहे, जेव्हा तुम्ही एखादं सॉन्ग ऐकणार किंवा मूव्हीज बघणार, तेव्हा स्वतः एक रिलेट करायचा प्रयत्न करायचा की ही रिॲक्शन आपल्या कोणत्या रेमेडीमध्ये असू शकते, किंवा एखादी मूव्ही बघितली तर त्याच्यामध्ये बघायचं की आता एखादा इन्सिडन्स होतो, लव डिसअपॉइंटेड होते. मूव्हीजमध्ये हे खूप बऱ्यापैकी आपल्याला दिसायला भेटते की लव डिसअपॉइंटेड होते. त्याच्यानंतर मग रिॲक्शन्स काय राहतात, तर त्या रिॲक्शन लक्षात घ्यायच्या आणि आपल्या रेमेडीजमध्ये त्या मॅच करायचा प्रयत्न करायचा की जेणेकरून आपला स्टडी खूप चांगल्या प्रकारे होणार आणि त्या रेमेडीज आपल्या छान लक्षात राहतील. तर थँक्यू.